आज विधान परिषदेच्या निवडणुकीच्या साठी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे आणि याच अनुषंगाने राज्यातलं राजकारण रंगलेलं आहे आणि सुरुवातीला या संदर्भातली बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये महायुतीसमोर बंडाळींची डोकेदुखी कायम आहे। गिरीश महाजनांनी भाजपच्या गणेश गीतेंचं बंड थंड केलं, मात्र गीतेंचे बंधू गोकुळ गीते अजूनही शर्यतीत आहेत। गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम असून सध्या नॉट रिचेबल असल्याने उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे। गोकुळ गीते यांनी महायुतीच्या उमेदवार नरेंद्र दराडे यांना निवडणुकीआधीच घाम फोडला। महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देण्याइतकी गोकुळ गीते यांची ताकद कशी वाढली, अपक्ष उमेदवार एवढा कसा ताणून धरतो, यामागे कुणाची खेळी आहे, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्यात। ही सर्व गोळाबेरीज केली तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना निवडणूक जड जाणार असं सध्याचं चित्र निर्माण झाल्यानं शिवसेनेची धाकधूक वाढली आहे। तेव्हा गोकुळ गीते हे अद्याप संपर्कात नाहीये, तर नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे आता गीतेंची बंडाळी नेमकी कशी थोपवणार, अवघे काही तास शिल्लक असताना हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान गणेश गीतेंनी माघार घेतली, तसेच गोकुळ गीतेही माघार घेतील अशी खात्री आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलं। गोकुळ गीते थोडे आक्रमकपणे आग्रही होते, पण त्यांना समजावलं आहे असा दावा महाजन यांनी केला। महायुतीचे सर्वच बंडखोर माघार घेतील असं वाटत असल्याचं महाजन म्हणतात। आमचे मित्र उदय सामंत ज्यावेळेला नाशिकला आले त्यावेळेला गणेश गीते मुंबईला माझ्याकडे त्या ठिकाणी होते। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो, शिंदे साहेबांनाही त्या ठिकाणी भेटलो। कुठलाही तिढा नाही आहे। आता गणेश गीतेंनी आजच सकाळी सांगितलं की मी माघार घेतोय, थोड्या वेळात त्यांची माघार होईल किंवा झाली असेल। गोकुळ गीते आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। निश्चित ते सुद्धा या ठिकाणी मागे ते थोडे आग्रही आहेत, पण मी त्यांना समजवलेलं आहे। मला वाटतं तेही 100% त्या ठिकाणी आपली उमेदवारी थोड्या वेळात मागे घेतील। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। मुकुल, आपण गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया पाहिली की एका गीतेंनी माघार घेतलेली आहे, मात्र गोकुळ गीते हे थोडे आग्रही असल्याचं ते म्हणतायत। त्यामुळे आता हा नेमका आग्रह कशासाठी आहे हे कळू शकलंय का, आणि या सगळ्या पाठून त्यांना कोणाची मदत होतीये, किंबहुना या सगळ्या पाठीमागे काय नेमकी गोळाबेरीज आहे, नाशिकच्या राजकारणात काय नक्की घडतंय? दीपक, गिरीश महाजन यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत। तशी चर्चा गेल्या काही मिनिटापासून नाशिक शहरामध्ये देखील आहे। गणेश गीते यांनी माघार घेतली, त्याचबरोबर गोकुळ गीते देखील माघार घेऊ शकतात, इथपर्यंत आता ही चर्चा आलेली आहे। मात्र तरी देखील गणेश गीते यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की आपण निवडणुकीमधनं माघार घेऊ नये। गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्या पाठीशी कोण आहेत, तर त्यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे अनेक नगरसेवक, मतदार आहेत। काही नेत्यांनी देखील त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाठिंबा देण्याची याआधीच आश्वासन दिलेलं होतं। MIM इस्लाम पार्टी जी आहे, मालेगावची इस्लाम पार्टी, त्यांच्या उमेदवारीने अर्ज भरला होता। मात्र त्याच वेळेस त्यांनी संकेत दिलेला होता की गणेश गीते किंवा गोकुळ गीते यापैकी जर कोणी उमेदवारी करत असेल तर आम्ही तिथे एक लोकल फ्रंट तयार करू आणि लोकल फ्रंटच्या माध्यमातून इस्लाम पार्टी, समाजवादी पक्ष आणि मालेगावचा काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर तिथले जे समविचारी पक्ष आहे त्यांची फळी देखील गीते यांच्या पाठीशी उभी राहणार होती। नुकत्याच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात, मग त्या नाशिक महानगरपालिकेच्या असतील, त्र्यंबकेश्वर किंवा जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका होत्या, त्या निवडणुकांमध्ये गणेश गीते, गोकुळ गीते यांनी अनेक उमेदवारांना मदत केलेली होती। मग ती आर्थिक स्वरूपाची मदत असो किंवा इतर स्वरूपाची मदत असो, त्याची कुठेतरी परतफेड करण्याची वेळ त्या नगरसेवकांवर आलेली होती। त्यामुळे असे असंख्य नगरसेवक जे होते ते गणेश गीते किंवा गोकुळ गीते या दोघांपैकी जो उमेदवार असेल त्या पारड्यामध्ये मत टाकणार होते। तो फायदा गीते यांना झाला असता आणि अशाच अनेक मतांच्या भरोशावर गोकुळ गीते उमेदवारीसाठी आग्रही होते, उमेदवारी करण्यासाठी तयार होते। आता गोकुळ गीते हे काही शहरी भागामध्ये राजकारण करणारे नाहीत। त्यांचे बंधू नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे 2 वेळा सभापती राहिलेले आहेत। त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील एकदा लढलेली आहे, त्यात त्यांचा पराभव झालेला होता। गोकुळ गीते हे सायखेडा, निफाड तालुक्यातील सायखेडा गटामधनं जिल्हा परिषदेची तयारी करत आहेत। त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जर
भाजपचा तिथे बसू शकत असेल तर तिथे प्राधान्यक्रमाने गोकुळ गीते यांना ते दिलं जावं अशा स्वरूपाचं एक बार्गेनिंग होऊ शकतं. आता नेमक्या वाटाघाटी काय झालेल्या आहे आता जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी गिरीश महाजन यांनी संकेत दिलेले आहेत. 3 वाजेपर्यंत वेळ आहे, थोड्याच वेळात कळेल. आता गणेश गीते सुरुवातीला माघार घेतील, नंतर इतर काय घडामोडी घडतात ते कळेल. त्यामुळे स्वाभाविकच मुकुल आता अखेरच्या क्षणापर्यंत नाशिकमध्ये इतकं का ताणलं जातं हे पाहणं उत्सुक्याचं असणारे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान गोकुळ गीते यांची कारकीर्द कशी राहिलेली आहे आपण त्यांचा परिचय करून घेऊया. माजी स्थायी समिती सभापती गणेश गीतेंचे ते बंधू आहेत. नाशिकमध्ये शिवसेनेविरोधात अर्ज भरल्यानं गोकुळ गीते चर्चेत आले. गणेश गीतेंच्या राजकीय वाटचालीत गोकुळ गीतेंचा मोठा हातभार राहिला आहे. विधानसभा निवडणुकीत गणेश गीतेंचं संपूर्ण प्रचार कॅम्पेन हे गोकुळ गीते यांनीच राबवलं.